नमस्कार मंडळी, कुणबी कोकण चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि आज चैत्री उत्सव आहे आणि आपण आहोत जयवरदान माता देवस्थान शेवरे। प्रसिद्ध देवस्थान आहे आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहात होळी सण साजरा होतो। त्या पद्धतीने चैत्री गोंधळ असते। परवा 2 दिवसापूर्वी गोंधळ झाला ना आज या ठिकाणी चैत्रीचा कार्यक्रम आहे। चैत्रीला खूप गर्दी पूर्वी असायची। पूर्वी या ठिकाणी मोठी जत्रा असायची। आता भरपूर लोक कमी झालेत। बरीचशी लोक मुंबईला असल्यामुळे या ठिकाणी कार्यक्रम भरपूर आता छोटे होतात। चैत्रीला पूर्वी पूर्ण हा परिसर पूर्ण भरलेला असायचे। सगळी दुकानं असायची, पूर्ण रहदारी आणि जत्राच मोठी असायची। पण लोक मुंबईला गेल्यामुळे या ठिकाणी राहणारी लोक आहेत ती भरपूर कमी आहेत। तर आपण चैत्रीचा कार्यक्रम या ठिकाणी दाखवणार आहोत। आमचं प्रसिद्ध देवस्थान सर्व त्या ठिकाणी हाणून घेण्याचा प्रकार होणार आहे, तो सुद्धा आपण या ठिकाणी दाखवणार। त्याचबरोबर पाठीमागे आकडे लावले जातात। 2-3 लोक आकडे लावतात, ते सुद्धा बळ देण्याचा प्रकार असायचा पहिला, तो बंद केलेला आहे। असे आजचे चैत्रीचे प्रोग्राम आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। धन्यवाद। चैत्री निमित्त आमचे या ठिकाणी वरिष्ठ आहेत, रघुनाथ माडिक आमचे मुंबई सेक्रेटरी आहेत आणि ते या ठिकाणी चैत्री कशा पद्धतीने साजरी केली जाते त्याची थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी देतील। या ठिकाणी प्रत्येक वर्षी हनुमान जयंती ज्या दिवशी असते म्हणजे त्या दिवशी चैत्री म्हणजे हा चैत्र महिना आहे। या महिन्यातच हे उत्सव चालू होतो, नेमका तो हनुमान जयंतीला असतो। आणि यावेळेस सर्व आमची जी 5 देवळं आहेत या देवळातील सर्व देवांचं पूजन केलं जातं, त्यांच्यासमोर गारणं घातलं जातं। प्रत्येक देवासमोर श्रीफळ वाढवलं जातं आणि त्या ठिकाणी एक पूर्वी अशी प्रथा होती बळ द्यायची, परंतु बळ हे प्रकार आता बंद झाला आहे। परंतु त्या ठिकाणी देवीला आम्ही 5 नारळाचं एक तोरण देतो आणि त्यातून ते बळ आम्ही ते देवापर्यंत पोचवतो। आणि यावेळेस आमचे जे 2 मानकरी आहेत ते पाटील आपला लोखंडी असं आकडा असतो तो टोवून सगळे 5 देवळांना एक फेरी मारतात आणि फेरी मारल्यानंतर त्याच्या पाठी एक बाई असते, तिच्या हातात काही घातले असतं, कोडं त्याला म्हटलं जातं। ते कोडं घालून फिरून त्या पूर्ण या ठिकाणी याची सांगता करण्यात येते। एवढी या प्रकारची माहिती मी तुम्हाला देतो। धन्यवाद। या ठिकाणी खूप छान माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। चैत्री उत्सव निमित्त जयवरदान माता देवस्थान शेवरे आपण या ठिकाणी आहोत आणि थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। धन्यवाद। सत्वाची आई सत्वाची तुझा महिमा मी
दुखावले नयन सोडला तुझा ग तो पाहुणा मन गेले हो आनंदून येता तुझ्या आई देवलान काव्य सुमनांची हो काव्य सुमनांची मला होती अर्पण आई गावदेवी माझी तुला पालखीत मिरवीन 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 सत्वाची आई सत्वाची हो सत्वाची आई सत्वाची तुझा महिमा मी गाते तुझा महिमा मी गाते आई गावदेवी माझी तुला पालखीत मिरवीन आई गावदेवी माझी तुला पालखीत मिरवीन आता बघितले पुढच्या टायमाला